नमस्कार, माझं नाव स्वरूप शामराव कुंभार. मी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स 32 शिराळा सांगली जिल्हा येथून आलेलो आहे. माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचं नाव सुहास दळवी सर. माझ्या प्रोजेक्टचं नाव सीड ग्रास पेन्सिल. माझ्या पेन्सिलचं वैशिष्ट्य असं आहे की ही पेन्सिल 2 प्रकारे काम करते. पहिलं म्हणजे लिहायचं पण काम करते आणि त्याचबरोबर जो सीड बॉलची जी कन्सेप्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये वापरलेलं आहे, म्हणजे ते झाडं लावण्याचंही काम करते. आता तुम्हाला मी पेन्सिल माझी दाखवतो. ही आपली पेन्सिल, ह्याच्या शेवटच्या भागामध्ये आपण बिया टाकलेले आणि ह्याचं जे बाहेरचं कोटिंग आहे हे आपण गवतापासून बनवलेलं आहे. म्हणजे जी वृक्षतोड पेन्सिल बनवण्यासाठी होते ती झाली नाही पाहिजे, असा पेन्सिल बनवण्याचा उद्देश आहे. ही पेन्सिल बनवण्यासाठी साधारणतः हँडमेड असल्यामुळं 2 ते 2.5 रुपये खर्च आहे. ज्यावेळी आपण ही लार्ज क्वांटिटीत पेन्सिल बनवू तेव्हा ती 1 रुपया किंवा त्याच्यापेक्षा कमी खर्चात आपल्याला पेन्सिली बनवून तयार होते. इथं आपण दाखवण्याचा असा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी पेन्सिल दाखवल्या, इथं मुलगा वापरतोय पेन्सिल असं दाखवलं आहे. परत ती मातीत पडल्यानंतर त्याचं एक छोटंसं रोप आलं आणि त्या रोपाचं परत वृक्षामध्ये रूपांतर झालं असं आपण या पेन्सिलच्या माध्यमातून दावलेलं आहे आणि त्याची थोडीफार माहिती अशी आतमध्ये आपण दिलेली आहे. आता वृक्षतोडीचा सगळ्यात जास्त तोटा हा आपल्या शेतकऱ्याला होतो. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, पण या कृषीप्रधान देशामधले शेतकरी आत्महत्येला खूप मोठ्या प्रमाणे जात आहेत. त्याचं एक कारण म्हणजे की जंगली जे प्राणी आहेत ती जंगलतोड झाल्यामुळं शेतकऱ्याच्या शेतामध्ये येत आहेत आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये आल्यामुळं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नुकसान झाल्यामुळं त्याला त्यातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यामुळं तो आत्महत्येला बळी पडतो. म्हणजे ही एक मोठी संकट या पेन्सिलच्या मदतीनं कमी होऊ शकते. या ठिकाणी बाजारामध्ये या ठिकाणी आपण पेन्सिली बघू शकता. या ठिकाणी आपण पेन्सिली बघा. या ठिकाणी पेन्सिली आपण बघू शकता. साधारणतः 10 ते 12 प्रकारच्या पेन्सिली आपण इथे लावलेल्या आहेत. प्रत्येक कंपनी काही तर क्वांटिटीमध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये वृक्षतोड करते आणि ही संख्या लाखोच्या घरात आहे, लाखोच्या करोडोच्या घरामध्ये आहे ही पेन्सिलीची संख्या. या ठिकाणी आपण एक लीडची पेन्सिली लावलेली आहे. लीडच्या पेन्सिलीला जे कोटिंगचा भाग आहे तो पूर्णपणे प्लॅस्टिकचा आहे आणि आपल्या सरकारचं एक धोरण आहे की प्लॅस्टिक बंदीचं, त्यामुळे प्लॅस्टिक आपल्याला वापरायचंच नाही. या ठिकाणी अजून आपण बघ्यात जो असतो ऊसाचा जो चोथा, ऊस खाऊन झाल्यानंतर जो चोथा राहतो त्याच्यापासून पण आपण ही एक पेन्सिल बनवलेली आहे आणि त्याच्या पण पाठीमागे आपण झाडांच्या बिया घातलेल्या आहेत. खूप छान प्रकल्प तू बनवलेला आहेस.